या 12 वर्षाच्या पोरीने लाखो लोकांचं आयुष्य बदललं, ज्याची जगाने दखल घेतली. तमिळनाडूची विनिशा उमाशंकर एक दिवस शाळेतून घरी जात होती, तेव्हा तिने पाहिलं की एक इस्त्रीवाला जळणारा कोळसा रस्त्यावर फेकतो. आता तिच्या वयाचं दुसरं कोणी असतं तर त्याचा विचार न करता पुढे निघून गेलं असतं. पण ते पाहून विनिशाने विचार करायला सुरुवात केली. तिने रिसर्च केला तेव्हा तिला कळालं देशात अंदाजे तब्बल 1 कोटी इस्त्रीवाले रोज 5-5 किलो कोळसा जाळतात. विचार करा किती प्रदूषण होत असेल. यावर उपाय शोधण्यासाठी विनिशाने अभ्यास सुरू केला. अवघ्या 12 वर्षी कॉलेजची फिजिक्सची पुस्तकं तिने वाचली. कशासाठी? सोलार एनर्जी बद्दल समजून घेण्यासाठी. आणि फक्त 6 महिन्यात तिने आयरन मॅक्स नावाची सोलार इस्त्रीची गाडी तयार केली. ही गाडी फक्त 5 तास उन्हात ठेवली की 6 तास मस्त इस्त्री करायची सोय व्हायची. सोबत फोन चार्जिंगचा पॉइंट, जेणेकरून इस्त्रीवाल्याला थोडे पैसे जास्त मिळतील. यामुळे कोणतीही वीज न वापरता इस्त्रीवाल्यांना त्यांचं काम करता येणार होतं आणि वर्षाला 1.8 टन कार्बन डायऑक्साईड एमिशन कमी होणार होतं. इतक्या कमी वयात तिने ही कमाल केली होती, त्यामुळे जगाने तिची दखल घेतली. यूकेच्या क्लायमेट चेंज कॉन्फरन्समध्ये तिचा सन्मान करण्यासाठी तिला बोलवलं गेलं, जिथे प्रिन्स विलियम आणि जो बायडेन सारखे दिग्गज नेते समोर बसले होते. तिथे या पठ्ठीने उभं राहून ठणकावून सांगितलं, मी फक्त भारताची मुलगी नाहीये, मी या पृथ्वीची मुलगी आहे. समस्येला इग्नोर न करता समोर जाऊन भिडणाऱ्या विनिशाच्या एका आयडियाने आज करोडो लोकांचं भविष्य बदललंय.